ते ऑनलाईन काहीतरी शॉपिंग करतेस ना त्याच्यासाठी. आम्हाला एक दमडी सुद्धा देत नाहीस तू. काय उपयोग त्याचा? माझे दोन्ही व्याई एक नंबरचे कर्मदळिद्री. माझंच नशीब फुटकं म्हणून तुम्ही आलात माझ्या नशिबात. आई कुठली कोशिंबीर करू, बिटाची की काकडीची? कशाला? खायला. अगं अगं तू कशाला करतेस? सीमा करेल ना काकडीची खमंग. काय झालं आई, माझं काही चुकलं का? नाही ग नाही, तुझं काही एक चुकलेलं नाही. पण तू एकटी तरी किती काम करणार ग? इथे प्रत्येकाचे तालमोल वेगळेच. आजी तू बरी आहेस ना ग? का? नाही म्हणजे आईशी इतक्या प्रेमाने बोलतेस म्हणून विचारलं. ए चिचुंद्रे गप्प बस. मध्ये मध्ये बोलते. अनु, तुला वाटत असेल आज तुझा मला एवढा पुळका का बरं आला? हो ना? नाही आई, मी असं काही म्हटलं नाही. अगं जे काही झालं ना ते मला सगळं कळलं. आम्हीला मी खूप बोलली बाई. पण काय तुमचं दोघांचं भांडण होतं ना म्हणून मी मध्ये पडली नाही. पण आज अवी वागलं ना ते चुकीचंच वागलं बघ. कसे झाले तरी तुझे ते वडील आहे. तुला वाटत असेल मी इतकी वाईट का वागते, पण खरं सांगते ग, मी बोलते पण सगळं शिस्तीसाठी म्हणून बोलते ग बाई. तुझ्या मागे तुझं केवढं कौतुक करते विचार त्या म्हात्रे काकूंना. पण त्या तर काहीतरी वेगळंच म्हणाल्या. त्या म्हणाल्या की तू सारखी सांगतेस माझं नशीब खराब आहे म्हणून मला अनुसारखी सून मिळाली. अगं एक नंबरची खोटाडी बाई आहे ती. तिच्यावर विश्वास ठेवू नकोस ग बाई. अगं ती सुनेला छळते ना. हे बघ ती ना माझ्यात आणि माझ्या सुनेत भांडण लावायला बघते. अजिबात लक्ष देऊ नकोस हा तिच्याकडे तू. अनु जा बाई जा, ताट वाढायला घे. हा तुझं पण ताट वाढा. आज आमच्या बरोबर तू पण जेव. हा जा. ए जा ना चोमडी. आई काय? अहो किती ओव्हर ऍक्टिंग कराल. नाही म्हणजे समोरच्या व्यक्तीला विश्वास बसेल इतकंच खोटं वागावं. ए त्या बावळटला काय कळते? ते पण झालंच म्हणा. हे बघ तू पण तिच्याशी चांगली वाग. का? तिच्या बापाकडून काम करून घ्यायचं असेल ना तर जरा मस्का लावलाच पाहिजे तिला. आई आजी तुला एवढा मुस्का का लावत होती? भूताने झपटला नाही ना तिला? पिहू असं बोलू नये. आजी आहेत त्या तुझ्या. म्हणूनच इतक्या चांगल्या प्रकारे बोलते. मी तुला सांगते आजीच्या इतक्या गोड बोलण्यामागे नक्की काहीतरी स्वार्थ आहे. प्रत्येक गोष्टीत असा तिरकस विचार करू नये. काय माहिती, कदाचित बोलल्या असतील त्या मनापासून किंवा असेल स्वार्थ त्यांचा. पण त्या इतक्या प्रेमाने इतकं छान बोलल्या ना, मला त्यातच आनंद आहे. आई तू का इतकी साधी आणि चांगली आहेस? कुणीच वाईट नसतं बाळा. कधी कधी माणूस ना परिस्थितीमुळे वाईट वागतो, त्याच्याही नकळत. आणि बाबांचं काय? ते आज कसे वागले तुझ्याशी? आजोबांना पैसे ऑफर केले त्यांनी. हे चुकलं नाही का? बरं स्वतःची चूक ऍक्सेप्ट केली नाहीच, बरं तुलाच बडबडले. हो, रागाच्या भरात बोलून गेले ग. त्यांना तसं म्हणायचं नव्हतं. नंतर त्यांनाच त्यांचं किती वाईट वाटलं. तिला सॉरी म्हणाले?
नाही ना? मग कशावर म्हणतेस त्यांना वाईट वाटलं? मगाशी मी खोलीत असताना माझ्याशी बोलायला आले. मी काही न बोलता तिकडून निघाले.